कृषीच्या ह्याच्याविषयी बरं. श्रोतेहो नमस्कार. कोकण टुडे डिजिटल कट्ट्यावर आपलं सर्वांचं स्वागत. आपल्याला ठाऊक आहे की कोकण टुडे डिजिटल कट्ट्यावर आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांची चर्चा सातत्याने करत असतो आणि आजचा जो विषय आहे तो सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. तो आहे अर्थसंकल्प. अर्थसंकल्प म्हटल्यानंतर काय स्वस्त होणार, काय महाग होणार अशी उत्सुकता वाटण्याचा एक काळ होता. आपल्यापैकी पुष्कळांना आठवत असेल की 10-12 वर्षापूर्वी अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी पेट्रोल पूर्ण भरून घ्यायचं टाकीमध्ये, कारण दुसऱ्या दिवशी ते वाढणार आहे असं लोक गृहीत धरून चालत असत. पण आता तीही परिस्थिती मागे पडले. अर्थसंकल्पातून आता कोणत्या गोष्टींची तरतूद होणार आहे, आपल्या प्रदेशाकरिता काय दिलं जाणार आहे याच्याविषयी मनुष्याला पुष्कळ उत्सुकता असते आणि त्या उत्सुकतेचंच निराकरण करण्याच्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत चर्चेकरिता आलेली आहेत रत्नागिरीतल्या भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास कीर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्रीयुत उदय गोडस. नमस्कार. 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 मी राजेंद्र प्रसाद मसूरकर सरांचं आणि आपलं सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो. ह्या चर्चेमध्ये प्रामुख्याने कोकणाला राज्याच्या अर्थसंकल्पातून काय मिळालंय, काय मिळणार आहे या विषयावरचा उहापोह होईल. तत्पूर्वी आपण आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे, रत्नागिरी मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत यांचं एक छोटंसं भाषण ऐकूया. अर्थसंकल्पाने रत्नागिरीला काय दिले त्याच्या संबंधी. अर्थसंकल्प हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. आता याच्यातनं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला काय मिळालं हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे. भगवती बंदरचा मी उल्लेख केलाय. सागरी महामार्गामध्ये देखील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातला भाग येतो. कौशल्य विकासासाठी मी तुम्हाला सांगितलं की 25 कोटी रुपये MSBT मधनं मंजूर झालेले आहेत. अल्पसंख्याक विभागाकडनं उर्दू भवन हे रत्नागिरी शहरामध्ये मंजूर झालंय. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचं उपकेंद्र रत्नागिरीमध्ये मंजूर झालंय. यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं स्टडी सेंटर रत्नागिरीमध्ये मंजूर झालंय. राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क रत्नागिरीमध्ये सुरू करण्यासाठी 50 कोटी रुपये आपल्याला मिळत आहेत. रत्नागिरी तालुका माझा मतदारसंघ जिथनं सुरू होतो त्या नाणीज गावामध्ये सिंचनाचा प्रकल्प राबवण्यासाठी 93 कोटी रुपये हे जलसंधारणामधून आपल्याला मिळालेले आहेत.
मारुती मंदिर सर्कलची आपण जी डेव्हलपमेंट करणार आहोत त्याला 1 कोटी रुपये मिळालेत. रत्नागिरीच्या रस्त्याच्या डागडुजीसाठी 5 कोटी रुपये मिळालेत. तारांगणाचं उर्वरित काम करण्यासाठी 5 कोटी रुपये मिळालेत. अशी भली मोठी यादी आहे जी आपल्याला भेटल्यानंतर मी आपल्याला सांगेन. रत्नागिरी जिल्ह्यासाठी जो आपला हिस्सा आहे नगरपालिकेचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं, तो रत्नागिरी जिल्ह्याला 37,38,78,000 रुपये हे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या कामांची यादी देखील मी आपल्याला पाठवून देईन. पण सध्या मला सांगताना आनंद होतोय की रत्नागिरी जिल्ह्याचा डीपीसीचा आराखडा जो 211 कोटीचा होता तो 250 कोटीचा झालेला आहे. आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सिंचनासह एकूण 530 कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये मिळालेले आहेत. श्रोतेहो नमस्कार. पुन्हा आपण आपल्या लाईव्ह चर्चेकडे वळूया. बोडस सरांसोबत आपल्याकडे आणखीन 3 जाणकार व्यक्ती सुद्धा सहभागी होत आहेत आणि त्यांच्याकडे आपण मधून जाणार आहोत. सर, आपण साधारणपणे कोकणाला या राज्याच्या अर्थसंकल्पाने काय दिलं याविषयी एक रूपरेषा मांडावी. नमस्कार. जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प आला तेव्हा सगळ्यांना वाटलं की कोकणाच्या पदरामध्ये ओंजळ भरभरून दान मिळालंय. खरी आहे ती गोष्ट, कारण सगळ्या सुविधा वाढवलेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूने एक थोडासा आपण असा विचार करूया, आपल्या कोकणाकरता यामध्ये कोणत्या थेट तरतुदी झालेल्या आहेत आणि कोणत्या अप्रत्यक्ष तरतुदी आपल्याला मिळालेल्या आहेत. जिल्हानिहाय जो निधी असतो आराखड्यामध्ये त्याच्यामध्ये भरीव वाढ झालेली आहे, हे कौतुकास्पद आहे. रत्नागिरीकरता 250 कोटी, शेजारच्या रायगडसाठी 275 कोटी आणि सिंधुदुर्गाकरता 170 कोटी असा यंदाचा वाढीव हा जो आहे निधी. पण त्याकडे एक गोष्ट माझी लक्षात आली नंतर बघताना की या 3 जिल्ह्यांच्या निधीची जी बेरीज आहे 695 कोटी, तितकाच निधी पुणे जिल्ह्याच्या वाट्याला गेलेला आहे. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की यंदा जरी आपला कोकणचा निधी वाढला असला तरी तो अजून वाढणं आवश्यक आहे. आता जो आपला प्रत्यक्ष निधी येणार आहे आपल्यामध्ये, त्याच्यामध्ये जी क्षेत्र त्यांनी आपल्याला म्हटले त्याच्यामध्ये पर्यटन आहे, मत्स्य संवर्धन आहे, रस्ते विकास आहे, धार्मिक स्थळांचा विकास आहे, धूप प्रतिबंधक बंधारे आहेत, आपत्ती निवारण व्यवस्थेसंबंधी काही भाग आहे, संशोधन आहे. त्यानंतर आर्थिक विकास महामंडळाला 50 कोटी तरतूद ही एक स्वागतार्ह घोषणा आहे आणि जलसिंचन प्रकल्पाला 93 कोटीची एक घोषणा स्वागतार्ह आहे. पण मला असं थोडंसं वाटतं की याच्यात 1-2 मुद्दे दुर्लक्षित झालेले आहेत. कोणते बरं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कोकणची जीवनदानी अजूनही एसटी आहे आणि यावेळेला एसटीने आता आंबा वाहतुकीसाठी पण तयारी केलेली आहे. पण त्याच वेळेला दुसरीकडे पण बातमी आहे की टायर नसल्यामुळे बस गाड्या जागेवर आहेत. अशा परिस्थितीत एसटी करता थोडी स्वतंत्र तरतूद कुठे यात झालेली दिसत नाहीये. आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तुम्ही तर दुर्गम भाग आपला भरपूर आहे. तिथे प्रवासाचं जे साधन रस्ता आणि एसटी आहे, तिथे अनेक उखडलेले रस्ते जे आहेत त्याच्या दुरुस्ती करतात थेट तरतूद आता या क्षणी तरी मला काही कुठे दिसत नाहीये. आणि एक मला गोष्ट सांगायला लागेल की ज्या अन्य योजना त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी म्हणून अशा दिल्या आहेत, त्या अन्य योजनांच्या बाबतीमध्ये आपण असा विचार करूया की तालुकास्तरीय भाजीपाला रोपवाटिका ही योजना नक्कीच स्वागतार्ह आहे. कारण मध्यंतरी एक काळ असा आला होता की आपल्या स्थानिक भाजीपाल्याला बाजारपेठ नव्हती आणि बाहेरून भाजीपाल्यावर सगळा आयात होत होता. त्याच्याऐवजी ह्याचा एक चांगला विकास होईल. नंतर आपल्याकडे 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांचा जर तुम्ही विचार केलात तर मुळातच शेतकरी गरीब असल्या कारणाने ते कधी लाखाच्या पर्यंत कर्ज घेत असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे ह्याचा जास्तीत जास्त लाभ आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकेल. नंतर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जी योजना आणलेली आहे आता आपल्या कोकणामध्ये, बरेचदा असं असतं की नवरा कुठेतरी चाकरमानी असतो आणि त्याची बायको घरकाम करणारी असते, फक्त त्यांची नोंद नसते. त्यांची जर आपण नोंद करण्यात यशस्वी झालो तर त्याचा लाभ आपल्या ह्या महिलांना मिळेल. आणि अशा प्रकारे ह्या सुरुवातीच्या ज्या वरवर दिसणाऱ्या तरतुदी आहेत त्या आपण लोकांसमोर मांडलेल्या आहेत. आता नक्कीच सामान्य जनतेच्या दृष्टीने विचार केला तर ही घरकाम करणाऱ्या महिलांसाठीची योजना म्हणा किंवा 3 लाखामध्ये अल्प कर्ज मिळण्याची योजना या नक्कीच स्वागतार्ह आहेत. पुढच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी आपण एक घेऊया छोटासा ब्रेक. अडुळसा हल्दी ज्येष्ठिमत तुलसी आणि कंटकारी युक्त GMV अडुळसा प्लस कफ सिरप.
पीडीफास्ट पेन रिलीफ जेल. सूज, वेदना आणि दाह यावर झटपट आराम. पीडीफास्ट आता स्प्रे मध्ये पण उपलब्ध. पीडीफास्टची युक्ती, वेदनेपासून मुक्ती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. सर, आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आपण काही महत्त्वाचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी जास्तीच्या आलेल्या आहेत हे सांगितलं. तर विशिष्ट मुद्द्यांवर बोलायचं तर शिक्षण आहे, आरोग्य आहे. कृषी विद्यापीठाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कृषी संशोधनासाठी ह्यावेळी सरकारने 50 कोटी रुपये दरवर्षी, याप्रमाणे राज्यातल्या 4ही विद्यापीठांना 200 कोटी दरवर्षी देण्याची व्यवस्था केलेली आहे. 150 कोटी रुपये 3 वर्षामध्ये कोकण कृषी विद्यापीठाला मिळतील. डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाकडून आपल्याला कोणत्या संशोधनाची अपेक्षा आहे? थोडंसं मागे जाऊया. आत्ता जे आपल्याला निसर्ग वादळ तडाखा देऊन गेलं, त्या तडाखा देऊन गेलेल्या वादळाने आपल्या 2 जिल्ह्याच्या काही तालुक्यांचा पूर्ण विध्वंस झालेला आहे. तिथल्या लोकांची जी बागायती होती ती पूर्णपणे संपलेली आहे आणि पुढची किमान 6 वर्ष परत त्यांना उत्पन्न करेल असं वाटत नाही. तर कृषी विद्यापीठाने आत्ता जर अशी काही आंतरपिकं म्हणतात तशा प्रकारची किंवा दुसऱ्या प्रकारची साधारणतः एक 6 ते 8 महिन्यात पैसा देतील अशी कॅश क्रॉप ज्याला म्हणतात, तशा प्रकारे जर काही व्यवस्था केली, कडधान्य म्हणा कोकणामधली किंवा कमी पाण्यावरती होणारी अशी दुसरी काही पिकं, आणि त्याची संशोधन करून जर ते ह्या पावसाळ्यापर्यंत त्यांना उद्युक्त केलं तर कदाचित असं होऊ शकेल की 21 साल अखेर किंवा 22 सालच्या सुरुवातीला या लोकांना त्याच्यातून रोजगार निर्माण होईल. आणि दुसरं एक मला असं म्हणायचं आहे की आपल्या कोकणामध्ये अनेक प्रकारची फळं असतात. त्या फळ प्रक्रिया उद्योगाला अजूनही त्या ठिकाणी विशेष असं आपल्याकडे म्हणावं इतकं महत्त्व दिलं गेलं नाही. आंबा तोडायचा, पाठवायचा, काजूच्या बिया घ्यायच्या, प्रक्रिया करायच्या, पण काजू बोंडांवर प्रक्रिया होत नाही. फणसच गोष्टींवर प्रक्रिया केली जाते. फणस काही ठिकाणी थोडे प्रक्रियेत येतात, जवळपास 40% फुकट जातात. अशा प्रकारचं संशोधन करून त्यांनी जर तो रिसर्च जो लॅब टू लँड असं धोरण स्वीकारून करून जर लोकांपर्यंत आणलं तर त्याचा कृषी विद्यापीठाच्या ह्या निधीचा खऱ्या अर्थाने फायदा होईल. आणि आपत्कालीन आता गरज आहे की त्या बांधवांना उभं करण्याकरता त्यांना काहीतरी असं तुम्ही उपलब्ध करून द्या, कॅश क्रॉप सारखं, की ज्यावेळी त्यांना पुढच्या 2 वर्षामध्ये काहीतरी उत्पन्नाची साधनं निर्माण होतील. किंबहुना निसर्ग वादळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वादळ प्रतिबंधक अशी जी सुरू बनाची लागवड मोठ्या प्रमाणावरती, एक प्रकार ती वादळाच्या परिस्थितीमध्ये सैनिकांसारखं आतल्या झाडांचं संरक्षणच करतात, अशा योजना विशेष करून आणल्या पाहिजेत असं मला वाटतं. तसंच कांदळवन प्रकल्प जर त्यांनी घेतला तर आपल्याकडे सुनामी येणार नाही, पण जर भविष्यात कधी सुनामी आली तर कांदळवन नेहमी त्या ठिकाणी आपल्याला संरक्षण देतं. आणि आणखीन एक भाग आहे की पर्यटन विकास करायची आपल्या मंत्र्यांची इच्छा आहे. पर्यटन विकास जेव्हा करत असतात तेव्हा स्थलांतरित पक्षी बघायला लोक येतात आणि आपल्याकडे जवळपास 7 समुद्रकिनारे असे आहेत की ज्या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे स्थलांतरित पक्षी येतात. त्यांच्याकरता जर ह्या कांदळवनाचा विकास करता आला तर त्या ठिकाणी आणखीन एक नवीन पर्यटनाचं पण क्षेत्र होईल आणि पर्यावरण संरक्षण पण आपल्याबरोबर त्या ठिकाणी होईल आणि काही प्रमाणात धूप प्रतिबंधक पण होईल, कारण कोकणाच्या खाडीच्या मुखातून किती गाळ जातो तो आपण बघतो दरवर्षी. होय. गाळाविषयी सुद्धा आपल्याकडे बोलणारे विशेषज्ञ उपस्थित होत आहेत. तत्पूर्वी आपण कोकणाला अर्थसंकल्पातून जे काही मिळाले त्यात शिक्षण ह्या विषयाचा कितपत भाग आहे तो पाहूया. त्याच्यासाठी आपल्याशी बातचीत करत आहेत ॲडव्होकेट विलास पाटणे. आपल्या या चर्चेमध्ये आपण काही स्थानिक जाणकार तज्ज्ञ व्यक्तींना सुद्धा समाविष्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट विलास पाटणे यांचा एक समावेश आहे. आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांना ते सुपरिचित आहेत. आपल्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातल्या किंबहुना कोकणातल्या शिक्षणाविषयीचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. साहित्याचा व्यासंगही त्यांचा आहे. त्यांच्याबरोबर आपण आज थोडीशी बातचीत करणार आहोत. पाटणे साहेब, मला सांगा आपण की कोकणाला या राज्याच्या अर्थसंकल्पाने शिक्षण क्षेत्राबाबत काय दिलेलं आहे असं म्हणता येईल? माझा असं अभ्यास आहे की साधारणतः कोणताही राजकीय पक्ष हा निवडणूकपूर्व जे जाहीरनामे असतात त्यात शिक्षणाचा फारसा उल्लेख नसतो. थोडक्यात शिक्षण त्यांची प्रायोरिटी नसते. जसं जमेल तसं शिक्षणावर ते काहीतरी कार्यक्रम करत असतात आणि त्यातून एक लाँग टर्म विकासाची योजना म्हणून काही होत हाताला लागत नाही. आणि कोकणचं कसं होतं आहे, कोकणामध्ये कसं होतं, आधी संघर्ष समिती आणि मग प्रोजेक्ट, ही आपली मानसिकता आहे. त्यातून कोकण कधी बाहेर पडणार मला कळत नाही. चर्चा, त्याची आंदोलनं, निषेध यातच आपण अडकले आहोत. एक लाँग टर्म पॉलिसी कोकणासंबंधी सर्वंकष केली तर मला वाटतं कोकणाला दिवस खऱ्या अर्थाने सुगीचे येतील. बरोबर आहे.
शिक्षणाच्या बाबतीत आता वारंवार चर्चेत असणारे मुद्दे दोन, एक तर मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचं सक्षमीकरण आणि दुसरा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक मेडिकल कॉलेज. तर मेडिकल कॉलेज 2 होणार आहेत, रायगड आणि सिंधुदुर्ग, असं अर्थसंकल्पात जाहीर केलं. पण रत्नागिरी जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज ही एक विशेष बाब म्हणून हाताळली जाईल असं नंतर मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. तर अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून यावर आपल्याला काय वाटतं? नाही, त्यांनी 2 महाविद्यालय जाहीर केली मेडिकल, एक रायगडला आणि सिंधुदुर्गला. हे स्वागतार्ह आहे. रत्नागिरी झालं तर मला पण खूप आनंद आहे. पण विकासाच्या संकल्पनेमध्ये मला असं प्रामाणिकपणे वाटतं की मेडिकल कॉलेज ही आजची कोकणची रत्नागिरीची गरज नाही. कारण ही एका अर्थाने मेडिकल कॉलेज ही बेट तयार होतात, त्यातून रोजगार निर्मिती होत नाही आणि कोकणाच्या विकासासंबंधी आपल्याला तिची उत्तरं शोधावे लागतील. कोकणचे 2 खरं शैक्षणिक प्रश्न आहेत. एक तर आपण मत्स्य विद्यापीठ सर्वंकष केलं पाहिजे. आज लांबलचक किनारपट्टी, 72% मत्स्योत्पादन किनारपट्टीवर होतं. जवळजवळ 412 मेट्रिक लाख टन आपलं उत्पादन होतं आणि त्याचे साधारण 18% हे गोड्या पाण्यात होतं. थोडक्यात म्हणजे जवळजवळ सर्व मत्स्योत्पादन कोकणात होतं आणि विद्यापीठ मात्र जोडले आज नागपूरला. आणि मग कसं होतं माझ्या मते, मी ॲक्वाकल्चर असेल, समुद्र विज्ञान असेल, यासंबंधी शिक्षण देणारं आपल्याकडे एकही विद्यापीठ नाही. या उलट केरळ आणि तामिळनाडू 4 वर्षापूर्वी स्वतंत्र किनारपट्टीवर त्यांच्या मत्स्य विद्यापीठ सुरू केली. आपण मग त्यातलं काहीच बघत नाही. आणि म्हणून एकंदरीत मत्स्योत्पादनाच्या दृष्टिकोनानं सर्वंकष शिक्षण देणारी सर्व स्तरावरचं आपण विद्यापीठ करणं फार गरज आहे. बरोबर आहे. दुसरं मगाशी मुद्दा म्हटला तुम्ही उपकेंद्राचा. उपकेंद्र ही डिस्पॅच सेंटर आहेत. उपकेंद्रामध्ये कोऑर्डिनेटर नाही, अकॅडमिक कोऑर्डिनेटर नाही आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं लोकांचा सहभाग असलेलं शिक्षण किंवा कौशल्यावर आधारित असलेलं कोर्सेस असं आपण उपकेंद्रात करत नाही. आणि म्हणून उपकेंद्र ही एक न चालणारी ॲक्टिव्हिटी विद्यापीठ झाली आहे. आज जवळ 826 महाविद्यालय मुंबई विद्यापीठात आहेत, पालघरपासून दोडामार्गपर्यंत. मला असं वाटतं की ह्या कुलगुरूंना देखील माहीत नसेल आपली नेमके महाविद्यालय आहेत कुठे. मसूरकर, तुम्ही युरोपमध्ये कुठलेही जा, ऑक्सफर्ड जा, केम्ब्रिज जा, साधारण 30-35 महाविद्यालय म्हणजे विद्यापीठ संलग्न असतात. केवढा पासारा हा अवाढव्य. छोटं कुटुंब आपण महान कुटुंब, तसं ते विद्यापीठच पण आहे की शेकडो महाविद्यालय जोडलेली असली म्हणजे मोठं विद्यापीठ. अनेक पानांचा थेसिस झाला म्हणजे जास्त विद्वान पीठ. आणि लोकांचं अनेक म्हणणं आहे की मुंबई विद्यापीठाचा ग्लॅमर, आता म्हणतात ते ग्लॅमर गेला, तर मुंबई विद्यापीठाचा तो टावर हालायला लागलेला आहे. म्हणून आपण आपली वेगळी चूल मांडणं कोकणची फार गरज आहे. कोकणचे प्रश्न वेगळे आहेत, कोकणची संस्कृती वेगळी आहे आणि ह्याकडे कोकणचा चेहरा मोहरा असलेलं कोकणाच्या गुणवत्तेवरच्या आधारित जर विद्यापीठ झालं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने कोकणातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. बरोबर आहे. कोकण विद्यापीठ व्हावं ह्या दृष्टिकोनातून पाटणेसाहेब गेली अनेक वर्ष प्रयत्नरत आहेत. त्यांनी वारंवार लेखनही केलेलं आहे, त्याचा चांगला त्यांचा अभ्यास आहे आणि त्या मुद्द्यालाही त्यांनी स्पर्श केला. ह्याच्यासाठी पुढच्या तरी अर्थसंकल्पात काहीतरी तरतूद व्हावी अशी आपण आशा बाळगायला हरकत नाही. दुसरा छोटा मुद्दा मेरीटाईमचा. म्हणजे या चेन्नईला फुलप्ले 400 एकरमध्ये मेरीटाईम विद्यापीठ आहे, त्याचं उपकेंद्र रत्नागिरीत जो आपण प्रयत्न केला, तशी नामदार नितीन गडकरींनी घोषणा केली, पण ते घोडे पुन्हा आणलं. आज मेरीटाईम लॉ असेल, मरीन इंजिनिअरिंग असेल, मरीन लॉजिस्टिक असेल, मरीन मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्याच्या संबंधित एवढं कशाला खलाशाला साधं सर्टिफिकेट लागतं, ती देण्याची सोय आज रत्नागिरी कोकणात नाही. आणि म्हणून एवढी मोठी किनारपट्टी आणि त्यासंबंधी शिक्षण देणारी एक साधी व्यवस्था आपल्याकडे नाही, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि जर असं आपण जर मेरीटाईम विद्यापीठ उपकेंद्र विद्यापीठ काढलं आणि त्यातले एकंदरीत रोजगार निर्मिती बघितली आणि मिळणारं पगार मिळाले, तर मला वाटतं कोकणातले विद्यार्थी आणि येणारी पिढी तुम्हा आम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने एका अर्थाने धन्यवाद देतील. आणि म्हणून जे झालं त्याचं स्वागत आहे. परंतु मला वाटतं या दृष्टिकोनात आपण जर बघितलं तर मला वाटतं शिक्षणाची एका अर्थाने सम्यक दृष्टी असलेलं रोजगार निर्मितीचं आणि जेणेकरून जे आपले लोकल नीड बेस आपला अभ्यासक्रम ते केले पाहिजेत, त्यातूनच खरं वाटतं म्हणजे कोकणचा विकास होणार. नुसती कॅलिफोर्निया करा यातून काही होणार नाही. बरोबर आहे. आपण शिक्षण ह्या क्षेत्रासंबंधी खूप चांगल्या प्रकारची सकारात्मक आणि आशादायक अशी प्रतिक्रिया आपण दिली. आपण पुढच्या विषयाकडे वळूया. धन्यवाद.
कोकण टुडे डिजिटल कट्ट्यावरून सादर होणाऱ्या चर्चांमध्ये प्रेक्षकांचा आणि श्रोत्यांचा नेहमीच उत्स्फूर्त सहभाग असतो आणि तो सहभाग असतो प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून. प्रश्न विचारले जातात आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम मान्यवर वक्ते त्यांच्या परीनं करत असतात. प्रमोद खेडेकर यांनी प्रश्न नाही विचारलेला, पण एक इच्छा व्यक्त केली, एस टी स्टँडचं काम पूर्ण करून प्रवाशांना जाचातून मुक्त करा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. अर्थात हा कार्यक्रम हजारो लोक पाहत असतात आणि शासन स्तरावरती निश्चितपणे हा प्रश्न त्यांची इच्छा कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवली जाईल याची आम्हाला खात्री वाटते. बोडस सर, मला आता पुन्हा आपल्याकडे वळलं पाहिजे. आपल्याकडे बरीच वर्ष लोकांची अशी इच्छा होती की रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या तिन्ही जिल्ह्यातून आरपार जाणारा सागरी महामार्ग व्हायला हवा आणि त्याच्यासाठी शासनाने मात्र एक केलंय की हा अर्थसंकल्पामध्ये त्यांनी भरीव तरतूद असा स्पष्ट उल्लेख न करता अपेक्षा केलेली आहे, खर्च अपेक्षित आहे. त्याविषयी आपण थोडं बोला. दोन गोष्टी याची समरीत मला सांगायच्या आहेत. जेव्हा केंद्राचा अर्थसंकल्प आला तेव्हा मुंबई कन्याकुमारी म्हणजे जुना आपला पूर्वीचा मुंबई गोवा महामार्ग ह्याच्याकरता भरीव तरतूद केल्याचं त्या अर्थमंत्र्यांनी आपल्याला 64,000 कोटीची मुंबई कन्याकुमारी कॉरिडॉर. त्याच्या पाठोपाठ जेव्हा आपला राज्याचा अर्थसंकल्प आला तेव्हा आपला जो रेवस ते रेड्डी हा जो सागरी महामार्ग आहे त्याच्याबद्दल 9,000 पेक्षा जास्त कोटी तरतुदीची व्यवस्था केली असं सांगण्यात आलं. हा जो महामार्ग झाला तर त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा महामार्गापासून आत असलेल्या भागातल्या गावांचा विकास होईल अशी याच्यामधून अपेक्षा आहे. पण ह्या ठिकाणी मला दोन गोष्टींकडे असं लक्ष वेधायचं आहे की केंद्राची जशी जबाबदारी असते ती राज्याची पण जबाबदारी असते. बरोबर. त्यामुळे मुंबई कन्याकुमारी महामार्गाचं काम आता बऱ्यापैकी पुढे गेलंय. ते रखडले मला मान्य आहे, पण आता ते बऱ्यापैकी पुढे गेलंय. अशा वेळेला हा मार्ग आणि रेवसचा रेड्डीपर्यंतचा अपेक्षित मार्ग यांना एकमेकांना जोडणारे रस्ते ह्याची पण आता काहीतरी तरतूद केली पाहिजे. कारण काय होईल की एखादा पर्यटक एखाद्या निमित्ताने आला की त्याला असं व्हायला नको की तो पुन्हा आत गेला, पुन्हा बाहेर आला, पुन्हा आत गेला, पुन्हा बाहेर आला. त्याची आतल्या आतून त्याला असं जोडता आलं पाहिजे. दुसरा एक भाग असा होईल की आपला जो दुर्गम भाग आहे त्याच्यामध्ये अजूनही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की पोचायला खूप अडथळा येतो. इव्हन आता मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की आपली राजापूरपर्यंत जायची अपेक्षा आहे, पण आपल्या कोकण रेल्वेचा रत्नागिरी जिल्ह्यातला काही भाग असा दुर्गम जातोय की तिथे अपघात जर एखाद्या वेळेस झाला तर रेल्वेला सुद्धा स्वतःला मदत द्यायला उशीर होतो किंवा रस्ते मार्गाने पोचायला कठीण जातं. अशा वेळेला ग्रामीण रस्त्यांचं जाळं वाढवण्याकरता जास्त तरतूद जर केली आणि हे दोन्ही महामार्ग एकमेकाला व्यवस्थित जोडले आणि आपण कसं म्हणतोय की पुढच्या 100 किलोमीटर मधल्या परिसरातला जो काही विकास होईल तो विचारात घेऊन आपल्याला करायला लागेल. आणि आणखीन एक मला दुसरी गोष्ट याच्या संदर्भात सांगायची आहे की आपले जे उच्च शिक्षण तंत्रमंत्री आहेत नामदार उदय सामंत, ते सिंधुदुर्गचे पण पालकमंत्री आहेत आणि त्यांनी अशी एक घोषणा केली की सिंधुदुर्गमध्ये शॅक्स बीचवरचे आणि कॅरव्हान कॅम्पिंग या संदर्भात पर्यटन होणार आहे. जर आपल्याला कॅरव्हान ह्या ठिकाणी आणायचं असेल तर त्याच्याकरता विशिष्ट प्रकारचे रस्ते लागतात, हा एक भाग. त्याच्यानंतर कॅरव्हान मधलं ज्याला आपण सांडपाणी म्हणतो किंवा सिवेज ज्याला म्हणतो त्याच्या डिस्पोजल करता एक वेगळी यंत्रणा उभी करायला लागते. त्याच्याकरता चांगले रस्ते असायला लागतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लोकांचं जेव्हा रात्रीचं कॅम्पिंग होईल तेव्हा त्यांना सुरक्षितता मिळण्याकरता स्थानिकांची जशी मदत लागते तशी प्रशासनाची मदत देण्याकरता चांगले रस्ते लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोन रस्त्यांच्या जोडीला जर पुढच्या 3 वर्षाचा विचार करायचा असेल पायाभूत संरचना वाढवल्या पाहिजेत आणि या दृष्टिकोनातून स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन जोर सरकारवर टाकला पाहिजे की ज्यावेळी रस्त्यांचा पण आपला विकास होईल, आतल्या भागाचा पण विकास होईल आणि लोकांचं जे स्वप्न आहे ते पण साकार होईल. कारण दुसरा एक भाग मला असं जाणवला की काही ठिकाणी पूल झालेत पण पुलांना जोडणारे अजून रस्ते व्यवस्थित झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी तिथपर्यंत जाऊन पुन्हा मागे येणं किंवा पुन्हा वळसा घालणं असं अजूनही करावं लागेल. बरोबर आहे सर. आपण ह्या विषयावरती पुष्कळ चांगला अभ्यास केलेला आहे आणि पुष्कळ लेखन केलेलं आहे. बऱ्याचशा श्रोत्यांना कल्पना असेल की बोडस सर सातत्याने कोकण रेल्वे ह्या विषयावर खूप चांगलं लिहितात आणि कोकणातल्या किंबहुना कोकणाविषयी त्यांना जी आत्मीयता आहे ती त्यांनी मध्यंतरी एका वर्तमानपत्रातून एक मालिका लिहिली होती पुरातन वस्तूंची आणि पुरातन चालीरीती, त्याच्यामध्ये बाजलं वगैरे सारख्या ज्या आजच्या पिढीला अजिबात ठाऊक नाहीत अशा गोष्टींविषयी फार त्यांनी मनोरंजक रीतीने लिहिलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला अत्यंत योग्य व्यक्ती आज मिळाली. हाच थोडासा धागा मी पकडून सांगतो. आपल्या अर्थसंकल्पामध्ये एक जिल्हा एक उत्पादन असा एक योजनेचा भाग आलेला आहे आणि त्याच्यामुळे असं म्हटलंय की स्थानिक हस्तकौशल्य, स्थानिक अन्न प्रक्रिया उद्योग ह्याचे अजून डिटेल्स आपल्याला कुठेच मिळालेले नाहीत. कदाचित असं की घोषणा आत्ता झाली असेल तरतूद पुढच्या अर्थसंकल्पात होईल. परंतु मला आपल्या सगळ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची विनंती करायची आहे
की एक जिल्हा एक उत्पादन याच्यामध्ये आपले स्थानिक कलाकार जगवण्यासाठी जे काही करता येईल त्याची तातडीने जरा हालचाल करून प्रशासकीय मंजुरी जर घेता आली तर पुढच्या अर्थसंकल्पात 100% चांगली तरतूद असेल आणि कोकण त्याचं स्वागत करेल. अर्थात कोकणामध्ये इतकी उत्पादनं आहेत निरनिराळ्या प्रकारची खाद्यपदार्थ म्हटले तर त्यातलं मात्र असं होऊ नये की एकच खाद्यपदार्थ एक उत्पादन उचललं आहे तर शब्दशः तसं व्हायचं. पुढच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी मला कसं सांगावं असं वाटतं की आपल्याकडे कोकण म्हटल्यानंतर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो एक बोट वाहतुकीचा, आणि 70 सालाच्या आधी बंद पडलेली बोट वाहतूक आजतागायत सुरू झालेली नाही. अजूनही कित्येक लोकांना असं वाटतं, आशा आहे की ती बोट वाहतूक सुरू झाली पाहिजे. जसं सरांनी जोड रस्ते पुलांसाठी आवश्यक आहे तसं सांगितलं, तसं भारतमाला आणि सागरमाला हे 2 महत्त्वाचे प्रकल्प आहेत जेणेकरून जमिनीवरून आणि समुद्रमार्गाने किंवा नदीच्या मार्गाने देशातली महत्त्वाची शहरं आणि प्रत्येक विभाग परस्परांशी जोडला जाईल अशी एक व्यापक योजना बऱ्याच वर्षापासून आहे. त्याच्याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे रत्नागिरीतले या विषयाचे तज्ज्ञ मरिनर दिलीप भाटकर आलेले आहेत. कोकण आणि अर्थसंकल्प म्हटल्यानंतर समुद्रकिनारा, बंदरं अशा प्रकारच्या विषयांना स्पर्श होणं अपरिहार्य आहे आणि या विषयावरचे तज्ज्ञ कोकणामध्ये आहेत. सुदैवाने मरिनर दिलीप भाटकर हे नाव तर चांगल्या प्रकारे सर्वांना परिचित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जहाज व्यवसायाशी ते अनेक वर्ष संबंधित आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाजगीकरणातून बंदराची उभारणी ही त्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवलेली आहे. जयगडजवळ त्यांनी तशा प्रकारचं बंदर बऱ्याच वर्षापूर्वीपासून उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठं जहाज पूर्णपणे पाण्यापासून वर उचलून त्याची दुरुस्ती करण्याचं एक फ्लोटिंग कोरडं म्हणजे ड्राय डॉक हे त्यांनी विकसित केलेलं आहे. अतिशय सोपं तंत्रज्ञान आणि स्थानिक मनुष्यबळ वापरून आपण त्यांच्याशी थोडी चर्चा ह्या अनुषंगाने करूया. भाटकर साहेब नमस्कार. नमस्कार. या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातून समुद्रकिनारा, बंदर ह्या विषयासंबंधी कोकणाला नक्की काय मिळतं आहे असं आपल्याला वाटतं? कोकणाला सुंदर प्रदीर्घ समुद्रकिनारा मिळालेला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कोकणाला निश्चितच भरीव योगदान मिळालेलं आहे. ही एक आनंदाची स्वागताची गोष्ट आहे. कोकणाच्या किनाऱ्याचा परिपूर्ण वापर करणं हे कोकणवासियांचं आणि शासनाच्या सहकार्यानं आणि इतर लोकांच्या सहकार्याने भरभराट होण्याची आवश्यकता आहे. आपण क्रूजच्या बाबतीत जर विचार केला, आपण आता ऐकतो आहोत या अर्थसंकल्पानंतर भगवती बंदराला क्रूज टर्मिनलची दिशा दिली जाईल, तिथे एक क्रूज टर्मिनल उभं होईल. ह्याची गरज आहे, कारण एवढा सुंदर किनारा मिळाल्यानंतर क्रूज टर्मिनल जर भगवतीला झालं तर ते पहिल्याने व्हायला हवं. कारण एक 10-15 वर्षापूर्वी दमानियाने क्रूज सर्व्हिस चालू केलेली आपणा सगळ्यांना आठवत असेल. तेव्हा 1600-1800 रुपये तिकीट होतं त्या क्रूजचं. पण 1600-1800 रुपये तिकीट देणाऱ्या प्रवाशाला, त्या टुरिस्टला साधी टॉयलेटची सोय देखील भगवतीच्या जेटीवर नव्हती. आजही तिथे नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत त्या जर निर्माण झाल्या तर मग हा टुरिस्ट आपल्याकडे येईल. त्यानंतर ती जी जहाजं असतील त्यांना सुरक्षित धक्क्याला लावण्यासारखे चांगले धक्के, सुरक्षित धक्के या क्रूज टर्मिनलमध्ये हे सगळं त्याचा अंतर्भाव असायला हवा. नंतर तिथून गावाकडे शहरामध्ये येणारी वाहतूक हीच देखील तेवढी महत्त्वाची असायला हवी. तर ह्या सगळ्या गोष्टीनं क्रूज टर्मिनल भगवती बंदर रत्नागिरीमध्ये खूप स्वागतार्ह आहे. कारण रत्नागिरीत आल्यानंतर इथं तो सगळीकडे फिरू शकेल, हे महत्त्वाचं आहे. निरनिराळ्या पर्यटन स्थळांना भेट देता येईल त्यांना लोकांना. बरोबर आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बंदरं कोकण म्हणजे महाराष्ट्राचा समुद्रकिनारा म्हणजे कोकण किनारा थोडक्यात. त्याच्या व्यतिरिक्त अन्य कुठे प्रांताला काही समुद्रकिनारा नाही आणि हा समुद्रकिनाऱ्यावर बरीचशी बंदरं आहेत. आता खाजगीकरणातून रत्नागिरीजवळ 3 महत्त्वाच्या कंपन्यांनी बंदराचे प्रोजेक्ट केलेले आहेत. मात्र सरकार त्याचा कितपत उपयोग करतं, पायाभूत संरचना म्हणून त्याच्याकडे शासन पाहतं आहे का, त्याला शासनाला त्याचा उपयोग करण्यासाठी म्हणजे सार्वजनिक उपयोग करण्यासाठी कितपत वाव आहे. दुसरी गोष्ट सागरमालाचा जो बराचसा गाजावाजा झालेला आहे त्या दृष्टिकोनातून ह्या बजेटकडे आपण पाहू शकतो का?
आणि सागरमालाचा आपण उल्लेख केला, खूप महत्त्वपूर्ण उल्लेख आहे. कारण पंतप्रधान अटल बिहारी पंतप्रधान असतानापासून त्यांच्या कार्यकालामध्ये सागरमाला ही प्रक्रिया चालू झाली. आजही आपण दर 2 महिन्यांनी सागरमालाविषयी ऐकतो, वाचतो, बोलतो. पण सागरमालामध्ये नक्की काय होतं आहे आणि विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी, कारण आमचं कोकण माझ्या दृष्टीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे खरं कोकण आहे. कारण रायगडला मुंबईची जवळीक आहे. त्यामुळे आपण जर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा विचार केला तर सागरमालामध्ये काय घडतंय, काय घडणार आहे हे अजूनही चित्र कुठेही स्पष्ट नाही आहे. मध्येच जर आम्हाला आवश्यकता आहे तर बंदरजोड रस्त्यांची. बंदरजोड रस्ते चांगले असतील तर बंदरावर पोहोचणं आणि बंदरावरनं बाहेर जाणं हे सगळ्यात सुकर होणार आहे. पण बंदरजोड रस्ते सागरमालातनं जर झाले तर ते हवेत. पण आजच्या परिस्थितीला सागरमालामध्ये काय आहे हे चित्र अस्पष्ट आहे. मग पत्तन अभियंत्याकडे काय आहे, PWDकडे काय आहे आणि मेरीटाईम बोर्डाकडे काय आहे हे देखील नीट सुस्पष्ट नाही आहे. त्यामुळे बंदरजोड रस्ते किंवा तिथं आवश्यक असलेल्या जेटी आणि इतर सुविधा ह्यांच्याकडे ह्या सगळ्या प्रक्रियेतनं डोळसपणे पाहण्याची गरज आहे. फिशरीज हा देखील समुद्राशीच अवलंबून असलेला व्यवसाय आहे. फिशरीज आणि सागरी पर्यटन हे जरी विभिन्न भाग असतील तरी पण आपण जर थोडासा मागोवा घेतला तर सुशीलकुमार शिंदे 2 वेळेला मुख्यमंत्री झाले. ते पहिल्याने मुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हा साक्री नाटे बंदराचा भूमिपूजन समारंभ झाला. आज देखील साक्री नाटे बंदर त्याच परिस्थितीत आहे. आपण दरवर्षी साक्री नाटे बंदर होणार म्हणून आपण म्हणतो. खासदार गोविंदराव निकम खासदार असताना हर्णे बंदराबद्दल त्यांनी एक प्रकल्प मांडला आणि हर्णे बंदर ताबडतोब विकसित होणार हे सगळं जगजाहीर झालं. आज आपण एवढ्या वर्षानंतर परत हर्णे बंदर विकसित होणार म्हणून चर्चा करायला सुरुवात केली. तर माझ्या दृष्टीने मी एवढंच म्हणेन की आपण आपल्या घोषणा झाल्यानंतर किंवा जाहीर झाल्यानंतर, प्रकल्प जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि ती 1-2 वर्ष डिले झाली तर ठीक आहे, पण ती 12-12, 15-15 वर्ष ती अंमलबजावणीच होत नाही. आणि मग ते प्रकल्प पुन्हा आपण जाहीर करतो हे कुठेतरी दरम्यानच्या काळात लोकही ते विसरून जातात. हे कुठेतरी खटकतं. पर्यटनाचं सुंदर प्रकल्प भगवती बंदरला क्रूज टर्मिनल व्हायलाच हवं. पण त्याबरोबरच आमची भाट्याची खाडी एवढी निसर्गरम्य खाडी आहे. जसं आता पणजीला संध्याकाळी रोज 1-1 तासांच्या फेऱ्या होतात, अशी जर एक चांगली बोट 100 पॅसेंजरची 80 पॅसेंजरची बोट संध्याकाळी 2 तास जर त्या भाट्याच्या खाडीमध्ये फिरत राहिली तर पुलावरनं येणारी जाणारी सगळी वाहतूक ती सजवलेली, लाईटिंग केलेली, म्युझिक असलेली बोट फिरताना पाहिल्यानंतर संध्याकाळी त्या पुलावरच्या पॅसेंजरला, प्रवाशाला वाटायला हवं की आपण या आठवड्यात तिकडे यायला हवं. तर आणि ही खरी पर्यटनाची गरज आहे. अशा बोटी अगदी स्पष्ट सांगायचं तर MTDCच्या लाकडी तुमच्या ज्या काय बोटी आणल्यावर ज्यांनी हाऊस बोटी आणल्या, मालवणच्या बंदरामध्ये एक हाऊस बोट कुजून सोडून पडली. दाभोळमध्ये एक अशीच 2 वर्षापूर्वी कुजून सोडून पडत गेली. मग या लाकडी कालबाह्य झालेल्या लाकडी हाऊस बोटी 1.5-2 कोटींच्या अशा 6 महिने चालवायच्या आणि मग त्या लयाला जायच्या. ह्यापेक्षा जर खरंच स्टील बॉडीच्या अशा बोटी आल्या बदलत्या ह्याच्या कार्यप्रणालीप्रमाणे आणि या स्टील बोटी जर आल्या तर पुढची 25 वर्ष हे त्या स्टील बोटीचं आयुष्य आहे. आज जर आपण एक स्टील बोट, पॅसेंजर बोट 100 पॅसेंजरची भाट्याच्या खाडीमध्ये आणली, 25 वर्ष ते काम करेल. मग ह्या डोळसपणे आपण ह्या गोष्टीकडे बघायला हवं. कुठेतरी MTDC काहीतरी करतं आहे आणि म्हणून मग त्यांच्या मागं आपण जायचं. बरं, MTDCचे नियम तुम्ही ह्या खाडीमध्येच काम करायला पाहिजे, ह्या खाडीत काम करायचं नाही, हे अतिशय चुकीचं आहे. कुठे काम करायचं हे पर्यटकांनी ठरवायला हवं, ऑपरेटर्सनी ठरवायला हवं. शासकीय आदेशाप्रमाणे तुम्ही इथं काम करा, इथं काम करू नका असं व्हायला नको. बरोबर आहे. त्यामुळे दुसऱ्या साध्या काही गोष्टी आहेत. आता भाट्याच्या किनाऱ्यावर संध्याकाळी हजारो लोक येतात, अक्षरशः गर्दी असते. तिथं काही वर्षापूर्वी एक टेहळणीचा बुरुज उभा केलेला आहे, लोखंडी बुरुज आहे. 2-3 दिवसापूर्वी आपण एक बातमी वाचली वर्तमानपत्रामध्ये की तो पडायला आलेला आहे. की आता जर तो त्या टेहळणीच्या मनोऱ्यावर चढण्याचीच शक्यता नाही आहे, कारण तो मनुष्याचा भार घेणार नाही आज, असा पडायला आलेला आहे. मग आपण तो उभारला का, कशासाठी उभारला
हे सगळे प्रश्न अनुत्तरित अनुत्तरित राहतात. त्यामुळे आणि ह्याच्यातनं लोकसहभाग जर घेतला, लोकसहभाग व्हायला हवा तेवढा होत नाही आहे. जर लोकसहभाग झाला, स्थानिक लोकांचा सहभाग झाला तर याला मोठी चालना मिळेल. कारण स्थानिक माणसांना नाही माझी इथे इन्व्हॉल्वमेंट आहे, मी इथं काहीतरी करणार आहे, हे जेव्हा घडेल तेव्हा ह्याच्यातनं प्रगती नक्की घडेल, विकास नक्की घडेल. फक्त आदेश आणून आणि शासकीय सर्क्युलरमधनं याच्यातनं काय होईल असं वाटत नाही. पण त्याची जोड मात्र मिळायला हवी. परवाने सुलभ व्हायला हवेत. परवाने मग MTDCने कुठले परवाने द्यायचे, मेरीटाईम बोर्डाने कुठले परवाने द्यायचे, ह्यांच्यातली सूत्रबद्धता यायला हवी. आणि ठरलेल्या त्या ग्राहकाला, त्या पर्यटकाला, त्या उद्योजकाला त्या विभागाकडे गेल्यानंतर त्याचं काम सुलभतेने व्हायला हवं, ह्याची पहिली गरज आहे. बरोबर आहे. ह्या तर गोष्टी व्हायलाच हव्यात. काय होतं की एखादी योजना सरकार जाहीर करतं, कोणीतरी पुढे यावं ह्या दृष्टिकोनातून काही सरकारी अधिकारी, मग त्याच्यात आपण म्हणता त्याप्रमाणे मग विशिष्ट खाडीतच ते पर्यटन झालं पाहिजे असं होतं. लोकसहभागासाठी तसं पाहिलं तर चांगल्यापैकी पार्श्वभूमी आपल्याकडे आहे. कारण आपल्याकडे जेव्हा जीवरक्षक एखाद्याचे प्राण वाचवतात, आता अलीकडे अशा 2-3 घटना घडल्या, पण मला असं वाटतं की संपूर्ण किनारपट्टीवरच जीवरक्षकांची ठिकठिकाणी अशी तरतूद केली पाहिजे. आणि मात्र त्यात नेमकी अडचण खात्याची येत असावी. कुठल्या खात्याने त्यांचं वेतन द्यायचं किंवा मानधन द्यायचं, त्यांची नियुक्ती कोणी करायची, हा जो घोळ आहे, हा घोळ अर्थसंकल्पातून कधी डोकावताना दिसत नाही. तो डोकावायला पाहिजे अशी आपल्या अपेक्षा ठेवता येईल का? नाही, हे छोटे छोटे जे विषय आहेत ते राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये समावेश होणं कठीण आहे, तेवढं योग्य ठरणार नाही. पण खाली झिरपत यायला पाहिजे. ही सगळी कार्यप्रणाली वर चॅनल तयार शासकीय राज्य लेवलला ठरल्यानंतर मग किनारपट्टीच्या लेवलला, मग जिल्हा पातळीवर, मग तालुका पातळीवर किंवा मेरीटाईम बोर्डाची, आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची अनेक ऑफिसेस कोकण किनाऱ्यावर आहेत. रत्नागिरीचाच विचार केला तर दाभोळला ऑफिस आहे, जयगडला ऑफिस आहे, वरवड्याला ऑफिस आहे, रत्नागिरीमध्ये मुख्य ऑफिस आहे, मुसागजीला आहे, विजयदुर्गला आहे. ही सगळ्याकडे ऑफिस आहेत. मग ह्या वरून आलेले हे आदेश किंवा वरून आलेली कार्यप्रणाली जिल्हा पातळीवर आणि मग विभागवार अशी व्हायला हवी. आपल्याकडे 5 गट आहेत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे. रायगडमधले वेगळे आहेत, रत्नागिरी जिल्ह्याचे वेगळे आहेत, मग सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगळा आहे. आणि या सगळ्यांना प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. मग त्या प्रदेशाने काही जबाबदारी घ्यायची. प्रदेशाने आपल्या प्रदेशामध्ये असलेल्या छोट्या बंदरांमध्ये ते सगळं काम हस्तांतरित करावं आणि मग या सगळं मिळून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये जावं आणि तिथून ते महाराष्ट्र राज्याकडे जावं, अशी एक यंत्रणा, विभागवार यंत्रणा असं व्हायला हवं. म्हणजे किनाऱ्यावरच्या त्या सागर सुरक्षा जो गावातला जो माणूस आहे त्याला जर 6 महिने पगारच मिळाला नाही तर तो तिकडे रोज सकाळी जाणारच नाही आहे. आणि 6 महिने पगार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याला आजच्या क्षणाला एक रोजगाराचं साधन आहे, कारण त्याला बाहेर तो प्रयत्न करेलच, पण एक रोजगाराचं साधन आहे. तो प्रामाणिकपणे काम करायला हवा असेल तर दर महिन्याला त्याचा पगार जाण्याची ही नितांत गरज आहे. कारण तो स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवणार आहे. आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा कोकणाच्या बंदरांच्या संदर्भात, विशेषतः खाड्यांच्या. कोकण हे खाड्यांचा दंतूर प्रदेश आहे आणि पूर्वी इथे एकेकाळी भरपूर मोठ्या प्रमाणावर जहाज वाहतूक चालत होती. पण आता ह्या सगळ्या खाड्या होरल्यात असं आपण नेहमी म्हणतो. होरल्यात म्हणजे त्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहे? पहिलं, अर्थसंकल्पामधून प्रोव्हिजन होण्यापूर्वी सगळ्या जिल्ह्यातल्या खाड्यांची सद्यस्थिती काय आहे ह्याचा सर्वे होण्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात बॅथोमेट्री सर्वे ज्याला आपण म्हणतो. एक बोट असते, त्याला एक इको साऊंडर लावलेला असतो, किंवा अगदी मॅन्युअल पद्धतीने करायचं म्हटलं तर रशी टाकून आपण किती खुली आहे ते देखील पाहू शकतो. तर ह्या सगळ्या खाड्यांचा जो भाग आहे, समुद्रमुखापासून, सी माउथपासून एक 10-12 नॉटिकल मैल आतपर्यंत हा खाडीपट्टा जो आहे त्याची सद्यस्थिती काय आहे, कुठे किती खोल पाणी उपलब्ध आहे, कुठे मोडे तयार झाले आहेत, मोडे म्हणजे किती उथळपणा आलेला आहे, किती वाळूचे ढिगारे साचलेले आहेत, ह्याची विद्यमान परिस्थिती आज आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. त्यामुळे हे बॅथोमेट्री चार्ट अलीकडचे जर उपलब्ध झाले तर नक्की कुठे त्याची खोदाई करण्याची गरज आहे, कुठे ड्रेजिंग करण्याची गरज आहे,
ह्याचा अभ्यास नंतरचा होईल. मग हे ड्रेजिंगसाठी किती खर्च होईल हा तिसरा टप्पा झाला. पण विद्यमान परिस्थितीत जर आपण आज लक्षात घेत नसू तर तिथून सुरुवात व्हायला हवी. म्हणजे काही कोटी रुपये ड्रेजिंगसाठी अमुक खाडीवर खर्च झाले, पण ते नक्की कुठे ड्रेजिंग करायचे आहे हे आपल्याला आज माहीत नाही आहे. आज जर पूर्वीचे नकाशे पाहिले तर 20 वर्षांपूर्वीचे नकाशे आपल्याला मिळतात. बरोबर. त्यामुळे लेटेस्ट नकाशे जर शासन, हे सगळं शासनाला करणं कठीण आहे, पण ज्या प्रायव्हेट एजन्सीज आहेत, सर्वे करणाऱ्या एजन्सीज आहेत, मग त्यांच्या माध्यमातून हे सर्वे करण्याची गरज आहे. अलीकडे शासन असा सहभागातून PPPच्या माध्यमातून करतं. फक्त तशी तरतूद स्पष्ट होणं आणि त्याचा पाठपुरावा करणं ही अर्थातच गरज मला असं वाटतं आहे. आपण अर्थात पाठपुरावा करण्याचं काम लोकप्रतिनिधी त्यांच्या पद्धतीने करत असतात, आपण तेही पाहत असतो. आपल्याला ह्या अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये भाटकर साहेबांनी त्यांच्या सततच्या व्यग्र अशा कामातून वेळ दिला, त्याबद्दल त्यांना निश्चितच धन्यवाद दिले पाहिजेत. आपण पुढच्या मुद्द्याकडे, पुढची चर्चा मगाशी चालू होती ती आपण सुरू ठेवूया. सर, कोकणाची दुर्गमता तुमच्या आणि भाटकर साहेबांच्या बोलण्यातून फार चांगल्या रीतीने व्यक्त झाली आणि त्या दुर्गमतेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवरची दोघांनी आपण चांगली मतं व्यक्त केली. मला ते एक संदर्भ जोडायचा आहे. आता भाटकर साहेब म्हणले त्याप्रमाणे आता आपल्याकडे या अर्थसंकल्पामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कासीद आणि आपल्याकडे भगवतीमध्ये क्रूज टर्मिनल याच्याकरता तरतूद केलेली आहे. क्रूज टर्मिनल होतं ही चांगली आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यामुळे रत्नागिरीत रोजगार वाढेल. फक्त या संदर्भात तज्ज्ञांची जी दोन वेगवेगळी मतं आहेत त्याचा आपण थोडासा विचार करू. आत्ताच्या आपल्या ब्रेकवॉटर वॉलमुळे मिऱ्या भागाची जी धूप होते त्याचा प्रतिबंधक बंधाऱ्याची सातत्याने मागणी होते. एक विचार असा आहे की ही पूर्ण होऊन ट्रबल झालं की मिराला संरक्षण मिळेल, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच वेळेला जर ह्या वाढीव बांधकामामुळे समुद्राचं पाणी दुसरीकडे कुठेतरी वळलं तर त्याचा एक आपल्याला अभ्यास करून थोडासा विचार करून आधीचपासूनच तरतूद करून ठेवावी लागेल. या टर्मिनल नंतर दुसऱ्या कुठल्या भागावर आक्रमण होणार नाही ना. आणि अंतिम एक भाग असा आहे की अजूनही आपल्या कोकणामध्ये काही ठिकाणी खाड्यांमधनं अंतर्गत जलवाहतूक करण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात त्याला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, कारण लांबचा वळसा या छोट्याने वागतो. गोव्यात जर तुम्ही पाहिलं तर काही ठिकाणी अजून अशी व्यवस्था आहे की रस्त्याने जायच्या जी लोक अंतर्गत जलवाहतुकीचे प्रयत्न करतात, तो एक भाग येईल. आणि काही बंदरं अजूनही छोट्या छोट्याने जर जोडली तर लोक आवडतील. पूर्वी आपल्याकडे एक असा विषय आला होता बघा की हॉवरक्राफ्ट आणायचं आणि 3.5 तासामध्ये मुंबईला जायचं. मगाशी त्यांनी त्याचा उल्लेख पण केला. मग तसंच जर आपल्याकडे होणार असेल तर हॉवरक्राफ्टच्या शक्य नाही, पण निदान रत्नागिरीतून ह्याच्या जयगड कडे किंवा रत्नागिरीतून जैतापूरकडे किंवा सिंधुदुर्गात विजयदुर्ग देवगड, मालवण वेंगुर्ला अशी जर काही छोटी छोटी प्रमाणात जलवाहतूक सुरू करता आली तर ते जास्त चांगलं होईल आपल्याला. बरोबर आहे सर. हे दुर्गम कोकण आता खऱ्या अर्थाने शहरीकरण त्याचं होत आहे. बरीचशी शहरं, छोटी छोटी शहरं आता विस्तार चाललेली आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा ह्या शहरांच्या बाबतीत लक्षात येतो, तो मुद्दा म्हणजे आपत्ती व्यवस्थेची जी तरतूद केलेली आहे ती फारच चांगली, ती स्वागतार्ह आहेच. पण आपत्तीचाच विचार केला तर अग्नी ही एक मोठी आपत्ती आहे. आणि मी थोडस सगळ्या श्रोत्यांपर्यंत असं पोहोचू इच्छितो की आपल्याकडे नगरपंचायतींना अग्निशामक दिलेला असतो, म्हणजे त्याला आपण फायर फायटर म्हणतो. पण आपल्याकडे स्वतंत्र असं अग्निशामन दल नाहीये किंवा अशी कुठली यंत्रणा नाहीये. आणि दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की आपल्या दुर्गम भागाचा तुम्ही विचार केलात तर साधं चिपळूणचं उदाहरण घ्या. चिपळूणचा अग्निशामक कधी पुरा भरलेला नसतो, कारण त्या दोन्ही साईडला उंच चढ आहे, तो वेगात जायला पाहिजे म्हणून अर्धा भरलेला असतो. तशा प्रकारे जर आपण या ठिकाणी ग्रामीण अग्निशामन दल किंवा असं एखादं व्यवस्था निर्माण केली की साधारणतः दर 50 किलोमीटर किंवा 100 किलोमीटरवरती एक फायर स्टेशन आहे आणि आपत्तीच्या वेळेला त्याचा दोन्हीकडे उपयोग होईल. कारण दुसरी एक गोष्ट अशी आपण विचारात घेऊया की आता जर आपण पाहिलं असेल तर महामार्गवरती वाहतूक करणाऱ्या ट्रक्स आणि रसायन वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारची अग्निशमन यंत्रणा आपल्याला पाहिजे की पाणी अधिक रासायनिक आगी विझवणारी अशा प्रकारची. आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जे आता कार्यालय रत्नागिरीत नाही जिल्ह्यात, ते जर आपल्याकडे आणता आलं तर आपले लोटे परशुरामची जी इंडस्ट्रियल एरिया आहे ती एक सेंटर मानून जर केलं तर साधारणतः ते दोन्ही जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सगळ्याच अर्थाने उपयोगी पडेल. प्रदूषण नियंत्रण मंडळाची 2 कार्यालय आहेत सर. फक्त आपल्याला असं म्हणायचं आहे की औद्योगिक सुरक्षा कार्यालय,
चुकून होतं असं औद्योगिक सुरक्षा संदर्भात. त्याचं कोल्हापूरला हा मुद्दा फार आपण महत्वाचा मांडलात की औद्योगिक सुरक्षा कार्यालय हे कोल्हापूरला आहे आणि कोकणामधली जी औद्योगिक सगळी उभारणी आहे त्याच्यावरती नियंत्रण थेट ठेवणं, तिथल्या आगींच्या विषय अलीकडे तो डिसेंबर-जानेवारीमध्ये कोकणातल्या औद्योगिक भागात फार आगी लागल्या. आजही सकाळी आग लागल्याची बातमी आलेली आहे. आजची एक बातमी आहे. आणि ह्याचा जर विचार केला तर आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याच्याकडे शासनाचं लक्ष वेधून घ्यावं अशी आमची इच्छा आहे. तो म्हणजे नगरपंचायतीची जी यंत्रणा आहे, नगरपंचायती ह्या आता तालुका स्तरावर आहेत खऱ्या, पण नगरपंचायतीच्या एकूणच कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की जिथे नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तिथून 25 किलोमीटर किमान अंतर असलं पाहिजे. आता त्याला तालुका हा जरी अपवाद असला तरी सावर्ड्यासारखं जे भराभर विकसित होणारं गाव आहे तिथे ह्या तरतुदीमुळे नगरपंचायत होऊ शकत नाही. मग अशा वेळेला त्यांना अग्निशमकाची म्हणून आपण ग्रामीण अग्निशामक दल हा जो एक मुद्दा मांडला तो फारच चांगल्या प्रकारचा. या संदर्भात जर शासनाला असं लक्षात आलं असेल की केंद्र सरकारकडून किंवा शासनाकडून याचा काही भाग उचलला जाणार आहे आणि स्थानिक प्रशासन त्याचा नगरपालिकेसारखी जी आहे ती उचलणार असेल तर त्या समन्वयासाठी सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. कारण आज नाही पण पुढच्या 5 वर्षांमध्ये ही गंभीर समस्या आपल्याला निर्माण नक्की होणार आहे. आणि कोकणाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन कोकणासाठी एखादी अशी विशेष योजना आखायला काही हरकत नाही. त्याची मागणी ह्या निमित्तानं होईल असं मला वाटतं. आपण काही क्षणाचा ब्रेक घेऊया. अडुळसा हल्दी जेष्ठिमत तुलसी आणि कंटकारी युक्त GMV अडुळसा प्लस कफ सिरप. पिडीफास्ट पेन रिलीफ जेल. सूज, वेदना आणि दाह यावर झटपट आराम. पिडीफास्ट आता स्प्रे मध्ये पण उपलब्ध. पिडीफास्टची युक्ती वेदनेपासून मुक्ती. सर, कोकणातल्या सांस्कृतिक परिस्थिती संबंधात काही विशेष तरतुदी होण्याची जरूर आहे असं आपल्याला वाटतंय का? आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याकडे डेक्कन ओडिसी येत होती तेव्हा डेक्कन ओडिसीच्या काळामध्ये 2 ठिकाणी आपल्या कोकणी कलाकारांना त्यांच्या कला दाखवायची संधी मिळत होती. आता सिंधुदुर्गातली दशावतारी एक मोठी परंपरा आहे, त्याच्या जोडीला पिंगुडीजवळ आणखीन एक दुसरी परंपरा आहे. नंतर सावंतवाडीची लाकडी खेळणी एक मोठी परंपरा आहे. तसंच आपल्याकडचे सुद्धा नमन खेळ आणि गोमूचा नाच वगैरे ज्या गोष्टी आहेत या संदर्भामध्ये मला असं वाटतं की हस्तकौशल्य ह्या शब्दामध्ये त्याचा जर व्याख्येत समाविष्ट करून घेण्यात यश मिळालं आणि स्थानिक लोककला तर त्याच्या दृष्टिकोनात एक भाग होईल. आणि आता आपल्या ह्या अर्थसंकल्पामध्ये जे मालवण येथे एकंदरीत कौशल्य विकासाकरता जे 25 कोटीची तरतूद केली आहे त्याचा उपयोग करून या ज्या जुन्या काही आपल्याकडच्या लोककला किंवा संस्कृती ज्या लयाला जाण्याची शक्यता आहे त्याचं जर पुनर्संवर्धन करता आलं, जसं कुडाळला किंवा कुडाळला जसं आता बांबूचं एक युनिट आहे तशा प्रकारचं जर करता आलं तर त्याचा जास्त फायदा होईल. आणि त्याच्याकडे पुढच्या वेळेला लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण हा एक प्रकारे सांस्कृतिक आणि शिक्षण संवर्धन याचा भाग होऊ शकतो. हा सगळा विषय जो आहे सर तो आपण पर्यटनाच्या जवळच्या विषयावरती बोललेला आहे आणि आपल्याकडे पर्यटन ह्या विषयावरती अर्थातच चर्चा झाली पाहिजे, कारण कोकणाचा तो फार मोठा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. आणि पर्यटन ह्या विषयावर बोलण्याकरिता पर्यटनाचे चांगले अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले चिपळूणचे धीरज वाटेकर आपल्यासोबत येत आहेत. त्यांनी अलीकडेच शासनाकडे सादर करण्याकरता कोकणातल्या पर्यटन स्थळांविषयक एक छान विस्तृत असं टिप्पण तयार केलं होतं. आपण त्यांचं स्वागत करूया. धीरज वाटेकर. जागतिक महिला दिनी महाराष्ट्र शासनाने चालू वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला. या अर्थसंकल्पाने कोकणच्या पर्यटनाला नक्की काय दिलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. एकूण अर्थसंकल्पातील ठळक मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला कोकणामधील रायगड आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना मेडिकल कॉलेज मंजूर केल्याचं दिसतं. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न योजना शासनाने जाहीर केलेली आहे. रायगड जिल्ह्यातलं जांभूळवाडा नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी कातकरी एकात्मिक वसाहत प्रकल्प शासनाने नियोजित केला आहे. रत्नागिरी जवळचं आपलं भगवतीचं बंदर आहे, या बंदराजवळ क्रूज टर्मिनल घोषित केलेलं आहे. बाळशास्त्री जांभेकरांचं पोंभुर्ल्यातलं जे स्मारक आहे त्या स्मारकासाठी या शासनानं निधी दिलेला आहे. खरं तर कोकणामध्ये अनेक नररत्न आहेत, म्हणजे चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने
जे कलादालन आणि वस्तू संग्रहालय असे मोठे भव्य दिव्य प्रकल्प उभारले, त्या कलादालनाला जर आपण भेट दिली तर कोकणातली अशी अनेक रत्न आपल्याला भेटतात आणि मग या सगळ्या रत्नांच्या मूळ गावी काही ना काहीतरी अशा प्रकारची स्मारकं आणि संकल्प हे व्हायला हवेत जे पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरू शकतात. स्वतंत्र कोकणसाठी मत्स्य विद्यापीठाची एक जुनी मागणी आहे आणि खरं तर पर्यटन हा विषय पुढे नेत असताना अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प कोकणच्या समुद्र किनाऱ्याच्या भूमीवर हे खरं तर व्हायला हवे. परंतु हे नसणं हे एकाच अर्थाने संपूर्ण आपल्या कोकणवासियांची शोकांतिका आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आता हा पर्यटनाचा जो कोकणातला विषय आहे याच्याकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर सावंतवाडीतील हस्तकला केंद्र असेल, पालघरमधली वारली कला असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा वाढवता येईल असा एक शासनाचा विचार या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसतो आणि तो स्वागतार्ह आहे. परंतु हे प्रयत्न आज होत नाहीयेत. हे गेली अनेक दशकं हे प्रयत्न सुरू आहेत आणि या अनेक दशकांच्या प्रयत्नातून त्याच्यावरती खर्च झालेल्या निधीतून नक्की निष्पन्न काय झालं याचाही कुठेतरी आपल्याला आढावा घेण्याची आवश्यकता आहे. कोकणामध्ये निसर्ग पर्यटनाच्या योजना शासन आखतंय. कोकणातल्या महाडमध्ये निसर्ग आपत्ती निवारणासाठी विशेष यंत्रणा शासन उभारणार आहे, हे स्वागतार्ह आहे. ठाण्यामध्ये, पालघरमध्ये बोईसर असेल, दहिसर असेल या नद्यांच्या संवर्धनासाठी शासन प्रयत्न करणार आहे. कोकणामध्ये चिपळूणमधून वाहणारी वाशिष्ठी सारखी नदी आहे. या नदीच्या तीरावरती काम करणारी ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सारखी संस्था आहे, जी संस्था खिशातून पैसे करून गेली 5-7 वर्षे चिपळूणच्या तीरावरती असलेल्या वाशिष्ठी नदीतील क्रोकोडाईल टुरिझमसाठी धडपडते आहे. ही लोक जी काही हे काम करतात अशा प्रकारे काम ज्या नद्यांच्या खाड्यांमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी शासन लक्ष देणार आहे का, हा मला वाटतं या निमित्ताने प्रश्न उपस्थित करावा असं वाटतं. जव्हारसारखं आपलं गिरीस्थान आहे त्या ठिकाणी शासनाने लक्ष दिले आणि सगळ्यात महत्वाचं या संपूर्ण अर्थसंकल्प आणि पर्यटनाला धरून जर आपण पाहिलं तर संत असतील, त्यांची स्मारकं असतील, धार्मिक तीर्थक्षेत्र असतील या ठिकाणी शासनाने मोठ्या प्रमाणावरती निधी यावर्षी देण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला तो मोठ्या प्रमाणावरती म्हणावं लागतं आणि दुसऱ्या बाजूला प्राचीन मंदिरांसाठी जे 8 मंदिरांना जो राज्यातला निधी दिलाय तो अवघा 101 कोटी रुपयांचीच तरतूद आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यात कोकणामध्ये दुधपापेश्वर मंदिराचा समावेश आहे. खरं तर अशी अनेक मंदिरं कोकणामध्ये आहेत आणि या सगळ्या मंदिरांकडे पाहिलं जायला हवं. म्हणजे याच्यामध्ये शासनाने अष्टविनायक क्षेत्राकडेही पाहिलेलं आहे. त्यातली 2 अष्टविनायक क्षेत्रही आपल्या कोकणामध्ये आहेत. त्यामुळे त्याचाही विकास या सगळ्या दृष्टीने अभिप्रेत आहे. गेल्या अनेक दशकांपासून आपण रेवस ते रेड्डी हा जो आपला 540 किलोमीटरचा सागरी महामार्ग आहे त्याच्या विकासासंदर्भामध्ये आपण गेले अनेक दशक ऐकतोय. हा सागरी महामार्गाचा जर विकास झाला तर संपूर्ण ग्रामीण कोकण हे जोडलं जाणार आहे आणि ते जोडलं जात असताना रस्ते आणि चौक हे जे तयार होतील त्या चौकांच्या ठिकाणी बाजारपेठा निर्माण होतील आणि ह्या बाजारपेठांच्या माध्यमातून पुन्हा तिथे रोजगार वृद्धी होणार आहे. त्यामुळे याच्याकडे शासनाने बघायला हवं. किनारवरती भागातून जाणारा हा सागरी महामार्ग आपण जर नीट विचार केला तर एकूण भारताची ही जी पश्चिम किनारपट्टीवरची राज्य आहेत त्या इतर राज्यांनी हा सागरी महामार्ग पूर्ण व्हावा म्हणून जो उत्साह दाखवला, ज्या गतीनं हा सागरी महामार्ग पूर्ण केला ती गती महाराष्ट्र सरकारने कुठेतरी दाखवली नाही असं आपल्याला दिसतं. हे जरी सत्य असलं तरी आत्ताच्या सरकारने सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली तरतूद ही निश्चितपणे स्वागतार्ह आहे. तिचा 100% विनियोग व्हावा आणि सागरी महामार्ग पूर्ण व्हावा हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आणखी एक मुद्दा या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये आमच्या वाचनामध्ये असा आला की समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा हवाई पद्धतीने बीज पेरणी करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अशा पद्धतीची बीज पेरणी व्हायला हवी. मला आठवतंय 2015 साली परशुराम घाटाच्या पायथ्याशी म्हणजे महेंद्रगिरी डोंगराच्या पायथ्याशी आम्ही बिगर मोसमी बीज पेरणी अभियान राबवलं होतं आणि या अभियानाचा उद्देश, या अभियानाच्या माध्यमातून आम्ही साधारणतः 35 वर्षापूर्वी निवृत्त एअर मार्शल लतीफ यांनी अशा प्रकारची योजना राबवली होती आणि ही योजना पुढच्या काळामध्ये शासनाने राबवायला हवी आणि इथे तिथे वृक्ष लागवडीचे उपक्रम न करता मुळात जंगलं जी तोडली जात आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी बीज पेरणी व्हायला हवी. हा विषय, हा प्रयत्न अनेक वर्ष आपण सातत्याने मांडतोय. शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. मला वाटतं गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला असावा कारण असे प्रयत्न शासन अलीकडे करताना दिसतंय. परंतु हेही प्रयत्न बारकाईने व्हायला हवे, त्याच्यावरती
लक्ष दिलं जायला हवं आणि जंगल तोडीचे आणि वन्यजीवांच्या हत्येचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये कायद्यामध्ये जी शिक्षेची तरतूद आहे, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर या शिक्षा संबंधित गुन्हेगारांना व्हायला हव्यात, तरच जरब बसेल, तरच पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि तरच कोकण पर्यटनाकडे, कोकणच्या शाश्वत पर्यटनाकडे आपल्याला खऱ्या अर्थाने पाहता येईल असे या निमित्ताने वाटतं. हा सगळा कोकणच्या प्रदेशावरती जो सातत्याने अन्याय होतोय किंवा कोकणच्या पर्यटनाला जेवढा निधी मिळायला हवा तेवढा मिळत नाही, याचं जर मूळ कारण जर कुठे आपण शोधायला गेलो तर ते आपल्याला स्वतंत्र कोकणच्या वैधानिक विकास महामंडळामध्ये दिसतं. 13 मार्च 1989 साली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ मिळावं असा ठराव मंजूर केला होता आणि राज्याचा जो एकूणच विकासाचा समतोल आहे हा पूर्ण होण्यासाठी हे महामंडळ देणं आवश्यक आहे. म्हणजे प्रादेशिक असमतोल शोधण्यासाठी त्या काळामध्ये अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर वी. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीने 1989 आपला अहवाल दिला होता आणि या समितीने कोकणचा अनुशेष तेव्हा मान्य केलेला होता. आता एकूणच 1989 पासून गेल्या 30-31 वर्षांचा जर आपण विचार केला तर विकासाच्या बदललेल्या कल्पना असतील, संदर्भ असेल, महागाई असेल, पावसाळा विचारात घेता कोकणामध्ये काम करण्यासाठी मिळणारा 6 महिन्यांचा वेळ पाहता हा जो काही अनुशेष आहे हा 5,000 कोटींहून अधिक रुपयांपर्यंत जातो. याचा सगळ्याचा जर विचार केला तर उद्याच्या काळात हे महामंडळ स्थापन झालं आणि कोकणला जर आपल्याला हे देता आलं तर याच्या माध्यमातून पुढच्या 10-1 वर्षांमध्ये आपण कोकणला भरीव तरतूद करून देऊ शकतो आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणावरती गती मिळवून देऊ शकतो, ज्याच्यातून पुढच्या 10 वर्षांमध्ये संपूर्ण कोकणची भूमी ही आपल्याला सुजलाम करता येणं शक्य आहे. अर्थसंकल्प दरवर्षी मांडला जातो, त्याच्यावरती काम केलं जातं, परंतु अर्थसंकल्पामध्ये मांडले जाणारे मुद्दे आणि प्रत्यक्ष होणारी कार्यवाही याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. कारण ते जर नीटशा पद्धतीने मुद्दे अंमलात आले तर मला वाटतं महाराष्ट्राची गती आणि प्रगती ही कोणीही अडवू शकत नाही. एक जाता जाता पर्यटन म्हणून महत्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो की आपल्या देशामध्ये असलेली जी वेगवेगळी राज्य आहेत त्यांचं जे दरडोई उत्पन्न आहे त्याच्यामध्ये गोवा राज्य हे संबंध देशामध्ये अग्रेसर आहे. आजचा जर आपण आकडा बघितला तर गोवा राज्याचं 5,20,031 रुपये इतकं दरडोई उत्पन्न आहे आणि हे राज्य देशामध्ये अग्रेसर आहे. तर आपलं महाराष्ट्र हे दरडोई उत्पन्न 2,02,130 रुपये इतक्याच असून आपला महाराष्ट्र राज्य हा 10व्या क्रमांकावर आहे. आता हे गोवा जे राज्य आहे ते अगदी आपल्या कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य आहे आणि गोव्याचं संपूर्ण अर्थकारण हे पर्यटनावरती अवलंबून आहे. याचा जर विचार केला तर शाश्वत पर्यटनासाठी आपण कोकणवरती भरीव तरतूद करू शकतो का? आणि जर ती केली तर गेली अनेक वर्ष, अनेक दशकं कोकणातले अनेक तत्वचिंतक, अभ्यासक, संशोधक या विषयावरती सातत्याने बोलतायत, सातत्याने मांडणी करतायत की कोकणच्या पर्यटनाकडे, कोकणच्या पर्यटनाच्या शाश्वत विकासाकडे शासनाने मनापासून पाहायला हवं. ते जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं अर्थकारण सांभाळण्याची क्षमता या कोकणच्या मातीमध्ये आहे. मला वाटतं या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे आणि असा विचार इथल्या लोकप्रतिनिधींनी करायला हवा आणि त्यांना निवडून देणाऱ्या आमच्यासारख्या सगळ्या मतदारांनी सुद्धा याचा विचार करायला हवा. अर्थसंकल्प, कोकण आणि पर्यटन या निमित्ताने तुर्तास इतकंच. धन्यवाद. धीरजजी धन्यवाद. कोकण टुडे डिजिटल कट्ट्यावरच्या या अर्थसंकल्पावरच्या चर्चेच्या अंतिम टप्प्यात आपण सर आता आलो आहोत. या संदर्भात मी एक मुद्दा जोडू इच्छितो. हो. पर्यटनाचा विकास करत असताना आपल्याला CRZ झोन, ज्याला कोस्टल झोन म्हणतात तो, आणि NA या 2 गोष्टींचा विचार करायला लागेल. जर कर्नाटक राज्यामध्ये मुर्डेश्वर, बैंदूर जवळचा सोमेश्वर आणि उडपी अलीकडचा मोठवणे बीच इथे बांधकामांना परवानगी मिळते, तर आपल्या कोकणामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने निकष बदलून परवानगी मिळायला पाहिजे असं माझं मत आहे आणि त्या संदर्भात हालचाली झाल्या पाहिजेत. दुसरा एक भाग त्याच्यामध्ये असा येतो की ह्या पर्यटनाच्या जोडीला काही वेळेला आधुनिक सेवा ज्या येतात त्याच्यामध्ये ज्याला आपण बस, टॉयलेट बांधलेली बस म्हणतो तशा प्रकारची येते. पूर्वी असा एक प्रयोग आला होता पण ती वळली नाही आपल्या रस्त्यावरती, असा काहीतरी प्रयत्न आला होता. पण अशा जर आपण बसेस आणण्याचा प्रयत्न करणार असू, कारण एक दुसरा मुद्दा मी तुमच्या पुढे मांडतो याच्यात, मगाशी आपण एक 12वी पर्यंत मुलींना मोफत प्रवासाचा विषय काढला होता.
पण त्याची अट अशी आहे की हा मोफत प्रवास आपला हायब्रिड इंधन असलेल्या बसेसवर द्यायचा आहे. आणि हायब्रिड इंधन असलेल्या जर बसेस आणायच्या असतील तर त्या पर्यटनाला सुद्धा आपल्याला जोडाव्या लागतील आणि त्याच्याकरता रस्त्यांची आपल्याला थोडीशी चांगल्या प्रकारे व्यवस्था करायला लागेल. पर्यटना संदर्भात एक मला गोष्ट आणखी सांगायची इथे की रत्नागिरीमध्ये एक तारांगण प्रस्तावित आहे मुंबईच्या नेहरू प्लॅनेटोरियम सारखं, आणि त्याच्याकरता 5 कोटीचा निधी उपलब्ध झालाय अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आपल्याला तो एक भविष्यात मिळेल. मिश्र इंधनाचा प्रश्न मी आता तुम्हाला म्हटला की तो जर येणार असेल तर आपल्याला काही नवीन पेट्रोल पंप टाकायला लागतील, त्याची आपल्याला एक व्यवस्था करायला लागेल. आणि एक दुसरी मला आपल्या सगळ्या श्रोत्यांना अशी विनंती करायची आहे की आपल्या कोकणी लोकांच्या मानसिकतेमध्ये मला आतापर्यंत 2 गोष्टी जाणवल्या आहेत. एक म्हणजे अर्ज करायची वेळ आली की ते नाखुश असतात, कागदपत्र जमवायची आणि हे अर्ज कसे करायचे. यातल्या शासनाच्या काही योजना अशा आपल्याकडे अप्रत्यक्ष ज्या येणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला अर्जच करावे लागतील. त्यामुळे स्थानिक लोकांनी त्यांना मदत करून हे करावं. आणि दुसरा एक भाग म्हणजे असा की विरोध आता नकोय, कारण आपल्याला कोकणाचा जर विकास करायचा असेल सगळ्या बाबतीत तर आणखीन एक दुसरा मुद्दा मी शेवटी समारोपापूर्वी जाताना सांगतो. आपल्या अर्थमंत्र्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्याकरता 2000 कोटीची तरतूद केली आहे. आणि हमी भाव हा एक विषय आहे. आपल्या एक गोष्ट लक्षात आली का बघा, आपल्या कोकणामध्ये काजू आणि आंबा ही 2 महत्वाची जी पिकं आहेत त्याला हमी भाव हा शब्द नाही आहे. जे मिळेल ते पदरात पाडलं गेलं आहे. तर या संदर्भामध्ये याच तरतुदींचा लाभ घेऊन आपल्या कोकणातल्या या बागायतदारांना आणि उत्पादकांना जर हमी भावाचा लाभ मिळाला तर ते निश्चितच आशादायी आणि स्वागतार्ह असेल. नक्कीच असेल. सर, फार उद्बोधक चर्चा होते आपली, पण आता आपल्याला वेळेचं भान राखलं पाहिजे. आपण समारोपाकडे जाण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. अडुळसा हल्दी ज्येष्ठमध तुलसी आणि कंटकारी युक्त GMV अडुळसा प्लस कफ सिरप. पीडीफास्ट पेन रिलीफ जेल. सूज, वेदना आणि दाह यावर झटपट आराम. पीडीफास्ट आता स्प्रे मध्ये पण उपलब्ध. पीडीफास्टची युक्ती वेदनेपासून मुक्ती. श्रोते, समारोप करण्यापूर्वी एकच छोटासा प्रश्न शेवटचा सरांना मी विचारतो. सर, विमानतळासंबंधी आपल्या आशा पल्लवित होईल अशी कोणतीच गोष्ट याच्यात दिसत नाहीये. खरं आहे, कारण चिपी विमानतळावरती एक चाचणी उड्डाण झालं, इथपर्यंत झालं, पण तो तयार होईल. पण तो सिंधुदुर्गासाठी मिळणार आहे. पण आपल्या रत्नागिरीसाठी जो विमानतळ आहे, मुख्य जो विमानतळ वाहतुकीसाठी जरी आता तो कोस्टगार्डच्या ताब्यामध्ये असला तरी जसा गोवा विमानतळाचा वापर होतो तशा पद्धतीने जर झाला. मध्यंतरी अशी हवा होती की साधारणतः 31 मार्च पूर्वी पहिलं विमान येईल म्हणून. आमची अपेक्षा अशी होती की रत्नागिरी विमान पूर्वी एक डॉर्नियर यायचं नाही, असं नाही. आता परत जर यायला तर आनंद होईल. पण विमानतळ आलं की चांगल्या प्रकारचे पर्यटक येतात, विदेशी पर्यटक विमानतळामध्ये थांबू शकतात आणि त्याच्या जोडीला हॉटेल व्यवसायाला त्याचा फायदा होईल. म्हणून विमानतळाच्या प्रश्नाला सुद्धा आता मार्गी लावणं अत्यंत आवश्यक आहे. यात कुठलीच तरतूद नाही. अर्थात हे विमानतळ कुठल्या अर्थसंकल्पात येतात की कंकरंट लिस्टमध्ये येतात त्याचा माझा थोडासा अभ्यास नाहीये, पण त्या संबंधात हालचाली होणं आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच. फार उद्बोधक चर्चा झाली सर. आपण आलात सर्वजण. आणि मला आता समारोप करण्यापूर्वी सर्वांचा ऋणनिर्देश केला पाहिजे. आपल्या ह्या चर्चासत्रामध्ये ॲडव्होकेट विलास पाटणे, मरिनर दिलीप भाटकर आणि पर्यटन अभ्यासक आणि लेखक धीरज वाटेकर यांनी त्यांचा कामातला सातत्याने व्यग्र असणारा बहुमूल्य वेळ देऊन सहकार्य केलं आणि ह्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रभारी प्राचार्य श्री बोडस यांनी सुद्धा खूप अभ्यासपूर्ण असं विवेचन केलं. सर्वांनीच अभ्यासपूर्ण मतं मांडली आणि श्रोत्यांनी आमच्याकडे जरी फार प्रश्न पाठवले नसले तरी श्रोत्यांनी ह्याला प्रतिसाद दिलाय ते आम्हाला सातत्याने दिसतंय. श्रोत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय. अजूनही काही प्रश्न आपल्याला मांडावेसे वाटत असतील तर यानंतरही आपण मांडू शकता. अर्थसंकल्पावरच्या या चर्चेमधून कोकणाला जे काही आत्तापर्यंत मिळालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत याच्याविषयी शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि तो यशस्वी होईल अशी अपेक्षा करूया आणि पुढच्या चर्चेला जमणार आहोत असं निश्चितपणे मी आश्वासन देतो. आणि कोकण टुडे डिजिटल कट्ट्यावरच्या ह्या सर्व श्रोत्यांचं, सर्व सहभागींचं मी रजा घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद.